नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या स्टुडिओला बरेचसे व्यक्तिमत्व येऊन गेलेले आहेत. आज एक खूप इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या विकास कामाच्या जोरावरती म्हणजे सत्ताधारी पक्षांनी त्यांनी त्यांच्याकडे कसं ओढता येईल याचा प्रयत्न केला. कारण की आजकाल जे चाललेलं आहे की सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्यासाठी ओढ लागलेली, पण हे व्यक्तिमत्व असं आहे की पक्ष त्यांना बोलवतोय तुम्ही आमच्याकडे या म्हणून. आज आपल्या स्टुडिओला आलेले आहेत अमित भाऊ कंदारे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य, पौड आंबवणे. नमस्कार, मी अमित सुभाष कंदारे, पुणे जिल्हा नियोजन समितीला माजी सदस्य म्हणून मी गेल्या 5 वर्षापासून काम केलेलं आहे. माझं गाव कोंढावळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. भाऊ, मला नक्की सांगा की पुणे जिल्हा नियोजन समिती नक्की काय आहे आणि त्याचं काम कशा प्रकारे चालतं? पुणे जिल्हा नियोजन समिती म्हणजे ज्या समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदला बजेट दिलं जातं राज्य शासनाचं, आणि त्या समितीमध्ये काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. ती संधी एकदा नाही तर दोनदा मिळाली. महायुतीचं सरकार असेल, महाविकास आघाडी असेल. बरं. आणि झालं काय, या मागील 4 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला प्रशासन लागलं. प्रशासन लागल्यामुळं जो काही निधी यायचा तो थेट जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यायचा. आता या काळामध्ये जे जिल्हा नियोजन समिती सदस्य होते यांच्या मार्फत त्या तालुक्याला निधी देण्याचं काम त्यावेळेस करण्यात आलं. आणि हे करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जनसुविधा असेल या हेड अंतर्गत जवळपास 30 कोटीची कामं केली असेल. नागरी सुविधा असेल त्या माध्यमातून 5 कोटीची कामं झाली असतील. नाही म्हटलं MSCB मध्ये खेडोपाडी आपण वीज पोचवली. ते विजेची कामं की जिथं आत्तापर्यंत वीज नव्हती गेली अशा ठिकाणी जवळजवळ 6 कोटीची कामं आपण केलेली आहे. आणि जवळजवळ 18 जे काही 200 kVचे ट्रान्सफॉर्मर आहे आपण ते आपल्या मुळशी तालुक्यामध्ये बसवले, काही वेल्ल्या तालुक्यामध्ये पण बसवले. त्यावेळेस आम्हाला आत्ता महायुतीच्या याच्यामध्ये दादांनी फार मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं काम केलं. आणि अजितदादांनी जो काही निधी दिला तो मी गोरगरीब जनतेसाठी माझ्या मुळशीच्या अगदी तुम्ही तवगाव घ्या, इकडं नेरेजांब घ्या, इकडं अगदी आदरवाडी घ्या, आणि मुळशीची सुरुवात जिथं भुगाव बसून आहे या सर्व चौफेर भागामध्ये निधी पोहोचवण्याचं काम या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलंय. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. लोकांची कामं या माध्यमातून झाली आणि या पदावरती काम करण्याची मला संधी मिळाली, त्यामुळं ते शक्य झालं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक येणार आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागं 9 वर्षापूर्वी उमेदवारी नाकारली, परंतु मी इतक्या दिवस संघटनेत केलेलं काम प्रामाणिकपणे त्या जोरावरती मला जिल्हा नियोजन समितीवरती काम करण्याची संधी मिळाली. नक्कीच जो काही वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता तो विश्वास मी सार्थ करून दाखवला आणि गोरगरीब जनतेची, मुळशीकरांची माझी कामं या निमित्ताने मी करून घेतली.